नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज सकाळ सकाळी स्टुडिओवरती लवकर आलोय मी. आज ॲक्च्युली 2 स्केच मला कंप्लीट करून फिनिश करायचे कारण ते उद्या द्यायचे. सो आज सकाळ सकाळी एक स्केच आता मी सुरू करतोय आणि ते जवळपास दुपारी 3-4 वाजेपर्यंत फिनिश होईल असं मला वाटतं. त्यानंतर मी दुसरं एक स्केच सुरू करणार आहे. सो बघू आता कोणतं स्केच मी सुरू करतोय. तसं तुम्हाला लवकर आता दाखवणार नाही कारण कस्टमरची परमिशन असेल तरच मी व्हिडिओमध्ये तो पार्ट जो असेल तो शूट करून टाकेन आणि परमिशन नसेल तर मी अपलोड करणार नाही. सो चला आता फटाफट मी स्केच करायला सुरुवात करतो. ॲक्च्युली ही जी ऑर्डर आपल्याला आली आहे ना, ती कोल्हापूरवरनं आली आहे. म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडिया आपल्या ऑर्डर चालूच असतात. ती सध्याची जी ऑर्डर आहे ती कोल्हापूरवरनं आली आहे आणि ही स्केच A4 साईजवरती आपल्याला ऑर्डर आली आणि ती फ्रेम करून आपल्याला कुरिअर करायची आहे. आणि तुम्ही जर मला इन्स्टावरती फॉलो वगैरे करत असाल तर तुम्हाला माहिती आहे आपण फ्रेम कसे करतो, कुरिअर कसे करतो आणि प्रॉपर म्हणजे शिपिंग वगैरे प्रॉपर करतो, कस्टमरपर्यंत प्रॉपर स्केच पोहोचतं. सो हे फटाफट मला स्केच कंप्लीट करायचं आहे आणि दुसरं एक जे स्केच आहे ते उद्या कस्टमर इकडे येऊन घेणार आहे. सो ते पण मला संध्याकाळपर्यंत फिनिश करायचं आहे. सो हे स्केच मी 3-4 वाजेपर्यंत फिनिश करेल आणि मग 5-6 वाजता कुरिअरमध्ये देऊन येईल. कारण आज आहे फ्रायडे, उद्या परवा 2-3 दिवसात मध्ये तिकडे पोहोचेल कोल्हापूरला. सो आता फटाफट मी हे स्केच कंप्लीट करून घेतो. आज वाटतं व्हिडिओ काढायचा योग येत नाही कारण जेव्हा पण मी एक व्हिडिओ काढतो, जे रील्स आपण शूट करतो प्रोडक्टचे व्हिडिओ वगैरे, जेव्हा पण मी व्हिडिओ काढायला जातो तेव्हा जोरजोरात पाऊस येतो. तुम्ही बघू शकता. म्हणजे मागाशी पण सेम झालं. जेव्हा पण मागाशी मी आल्याला व्हिडिओ काढायला घेतला तर जोरात पाऊस आला. म्हटलं आता पाऊस थोड्या वेळ थांबल्यानंतर व्हिडिओ काढू. परत 15-20 मिनिटं पाऊस पडला, परत पाऊस थांबला आणि परत आता म्हटलं की आता पटकन व्हिडिओ काढूया. तर परत जोरात पाऊस चालू झालाय. आता बघू कधी पाऊस थांबतो त्यानंतर व्हिडिओ काढावा लागेल कारण ते पण इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला ते प्रोडक्ट वगैरे दाखवायला लागतात किंवा इन्स्टावरती रील्स वगैरे पण टाकायला लागतात. सो डेलीचे काही ना काहीतरी व्हिडिओज आपले चालू असतातच. तुम्हाला जर इन्स्टा आय डी माहिती नसेल तर खाली मेन्शन केलेलं आहे. मी पटापट जाऊन इन्स्टावरती चेक करू शकतो सगळे प्रोडक्ट वगैरे आपले. तर बघू आता पाऊस केव्हा बंद होतोय. आता पण थोडा आवाज तुम्हाला पावसाचा जास्त येत असेल तो आता पण जास्त व्हिडिओ शूट करत नाही मी, पाऊस थांबल्यावरती शूट करतो. तर मित्रांनो स्केच फायनली आपले कंप्लीट झालेले आहेत. जवळपास 5 वाजत आलेले आहेत. सो आता दुसरंही स्केच सुरू करायचे, त्याला जवळपास 10 म्हणजे रात्रीचे 9-10 तरी वाजतीलच. पटापट आता सुरू करेल. पहिले पॅक वगैरे करून घेतो आणि ते कुरिअर करून येतो. त्यानंतर मी दुसरं सुरू करेल स्केच काढायला. आणि हे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आपण हे फिनिश केलं होतं. याच्यावरती रेझिन वगैरे टाकायचं आहे. अजून 2 कवर मला नवीन आणायचे आहेत. एक कवर तर आहे आपल्याकडे, अजून एक कवर मला आज मी नवीन आणणार आहे थोड्या वेळानंतर. ते तिन्ही कवरमध्ये एकसाथ मग आपण रेझिनचं काम करूया. कारण काय नाही, या कव्हरसाठी म्हणजे एक एक कव्हरसाठी रेझिनचं खूप कमी प्रमाणात ते लिक्विड लागतं आणि मग समजा जास्त झालं तर ते कडक होतं. म्हणजे आय थिंक 8-10 तासानंतर कडक होतं. सो नंतर आपण ते यूज करू शकत नाही लिक्विड एकदा ते मिक्स केल्यानंतर. सो 2-3 एकसाथ असतील तर कसे ते यूज प्रॉपर होऊन जातं, जास्त वेस्ट नाही जात. त्यामुळे मी 2-3 कवर एकसाथ आले की मग काम करतो. पाहिजे ते जे क्लॉक तुम्ही बघताय ना, ते सुद्धा रेझिनचं आपण क्लॉक केलेलं आहे. आणि आणखी एक तुम्हाला क्लॉक दाखवतो. इकडे हा क्लॉक बघू शकता तुम्ही, हा टेबलवाला क्लॉक आहे. तर हा क्लॉक पण आपण रेझिननी बनवला आहे आणि त्याच्यात कलर वगैरे मिक्स करून प्रॉपर असं क्लॉक बनवला आहे. हा टेबलवाला आहे, तो वॉल क्लॉक आहे जो तुम्ही आरामात घरी लावू शकता. जसं तुम्ही बघू शकता तो चालू क्लॉक आहे, म्हणजे 5 वाजले जातात त्याच्यावरती. सो तुम्हाला पण हवे असतील तर अशी ऑर्डर करू शकता आपण. ते जशी डिझाईन हवी किंवा जे आपल्याकडे सध्या डिझाईन अवेलेबल आहे त्याच्यात तुम्ही बाय करू शकता. सो संध्याकाळचे जवळजवळ मला वाटतं 9 वाजत आले आणि एक व्हिडिओ एडिट करायची होती आणि ब्लॉग्स वगैरे पण एडिट करायला लागतात रोजच्या रोज. त्यामुळे रोजच्या रोज तुम्हाला संध्याकाळी 8:30 वाजता व्हिडिओ यूट्यूबला पण आणि इन्स्टावरती पण बघायला मिळते. सो आता एक व्हिडिओ एडिट करतो मी, त्यानंतर ब्लॉग पण एडिट करणार आहे. बाय द वे तुम्हाला दाखवतो. सो हा एक प्रोडक्टवाला व्हिडिओ आपला सध्या शूट व्हायचं चालू आहे. थोडी ब्राईटनेस कमी करतो. एक कॅपकट यूज करतो पण कॅपकटवरती बरेच म्हणजे या माझ्या लॅपटॉपवरती तर प्रॉब्लेम देते. जसं इथं टेक्स्टवरती क्लिक केलं तर प्रॉपर टेक्स्ट येत नाही, जसं तुम्ही इथं बघू शकता. यापैकी कोणाला काय माहिती असेल हे काय येतंय, कशामुळे येतंय, तर मला कमेंट करून सांगा. म्हणजे प्रॉपर काय त्याचं प्रोसेस असेल ते मी चेंज करून घेईल. कारण कुठलाच इफेक्ट नाही, ट्रान्झिशन नाही, स्टिकर्स वगैरे येत नाही आहेत. आणि हे मी 2-3 वेळा डाउनलोड करून म्हणजे अनइन्स्टॉल करून परत डाउनलोड करून पण बघितलं, पण ते होतच नाही, सेमच होते. मग त्याचा काय म्हणजे कशामुळे ते होतं काय समजत नाही आहे. तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल तर सांगू शकता. सो चला तोपर्यंत फटाफट मी आता एडिटिंग करून घेतो ही पटापट. त्यानंतर स्केच करेन किंवा मग जवळपास आता 9:30 तर होतील, 9:30-10 होतील एडिटिंग करेपर्यंत. सो परत स्केच तर मी करणार नाही, डायरेक्ट घरी जाणार आहे आता. सो मला वाटतं हा ब्लॉग मी इथंच एंड करूया.
तुम्हाला जर ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नसेल करत तर सबस्क्राईब करून घ्या, कारण लवकरच एक गिव्ह अवे येणार आहे फ्री स्केचवाला. सो सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया.